नवनिर्माण सेनेच्या दणक्यामुळे आपण पाहतोय बॅरिशनाथ पै विद्यालयाच्या ज्या ग्राउंडच्या आजूबाजूला जे 6 डिजिटल होर्डिंग जे होते ते होर्डिंग हे उतरण्यात आलेले आहेत। गेल्या 7 महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागेश चौगुले यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करत आहेत, विविध निवेदन दिलेले आहेत आणि आपण पाहिलं की 2-4 दिवसापूर्वी नागेश चौगुले आणि त्यांची टीम जिल्हाध्यक्ष आणि इथले जे काही पदाधिकारी आहेत ते होर्डिंग वर चढून आंदोलन केलेलं होतं। या आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा होताना दिसत होती आणि आपण पाहतोय तत्काळ या नगरपालिकेने ऍक्शन घेतलेली आहे आणि उर्वरित जे 2 बोर्ड होते जे होर्डिंग होते ते काढण्यात आलेले आहेत। नागेश चौगुले आहेत आपल्या सोबत। आज गेली 7 महिन्यापासून तुम्ही हे होर्डिंग उतरावेत म्हणून प्रयत्न करत आहात, विविध आंदोलने असतील, विविध निवेदन दिलेले आहात आणि 2-4 दिवसापूर्वी तर आपण पाहिलं की मी होर्डिंग वर चढून चक्क शासनाला या होर्डिंग उतरायला भाग पाडलाय आणि काल आणि आज 2 दिवस पाहिलं तर ही होर्डिंग उतरवलेली आहेत। खरं तर गेले 7 महिने या होर्डिंग काढावेत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले आणि हे करत असताना या प्रशासनाला एखादी मनसे स्टाईल दणका बसावा म्हणून एक होल्डिंग आम्ही उतरून काढलंय, तरी सुद्धा या प्रशासनाला काहीही समजलं नाही। दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला आम्ही आंदोलन केलं त्यावेळेला अनेक दुसरा होल्डिंग आम्ही उतरून काढल्या, तरी सुद्धा या प्रशासनाला चपराक बसलेली दिसायला नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय राजसाहेब सांगतात, पहिला हात जोडून सांगा आणि हात जोडून ऐकत नसतील तर हात सोडून सांगा। शेवटी आम्हाला नाईलाज असतो या लहान मुलांच्यावर होणाऱ्या या जर एखादं दुर्घटना घडली असती तर ती वाईट परिस्थिती झाली असती। समोर बघायला गेलं तर राष्ट्रीय महामार्ग आहे, गाड्या आहेत, पाठीमागे शाळा आहे, इतकी या ठिकाणी भयानक परिस्थिती असताना सुद्धा आणि कलेक्टर साहेबांची सुद्धा ऑर्डर होती की हे तात्काळ काढून घ्यावे, पण या मुर्दार नगरपालिका प्रशासनाला त्याची अजिबात म्हणजे बिलकुल काळजी वाटत नव्हती। म्हणून नाईलाज असतो आम्हाला त्या डिजिटल बोर्डवरती चढून आंदोलन करावं लागलं। त्यांनी आम्हाला रविवारपर्यंत अल्टिमेट दिली होती की आम्ही काढून घेतो, मनसेच्या दणक्यानं त्यांनी गुरुवारी काल सगळं साफ केलं। मला एवढंच प्रशासनाला सांगायचं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी वाईट गोष्टीला प्रोत्साहित करत नाही, तर काही प्रशासनाकडून ज्या चुका होतात त्या निदर्शनात आणून दिल्यानंतर जर ते बदलत नसतील तर मनसेला मग खळकट्याक केल्याशिवाय पर्याय नसतो आणि हा दणका आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बघितलेला आहे। या होर्डिंगच्या जे काही बोर्ड आहेत याचे जे टॅक्सेस जे आहेत हे काही ठेकेदार हे भरत नाहीत अशी देखील लोकांच्या मध्ये चर्चा आहे। तर नेमकं आता हे जे काही कर पेंडिंग आहे याबाबत प्रशासन कोणताच निर्णय घेताना दिसत नाही आहे, तर आपली भूमिका काय राहील मनसेची? एखाद्या नळ पाणी योजनेचं नळाचं बिल राहिलं तर नळ कट करतो अशी जी भूमिका ही नगरपालिका मांडते। आमचं मत असं आहे की गेले 8-10 वर्ष हे डिजिटल बोर्ड लागले होते, याचा आतापर्यंत किती पैसे त्या संबंधित ठेकेदारांनी भरलं आणि मागच्या वेळेला मी सांगितलं होतं जेवढे ठेकेदारांचे बिल स्थगित आहेत ती तात्काळ त्यांच्याकडनं वसूल करून घ्या। आज मी मागच्या वेळेला मी सेवांना विचारलं तर मला वाटतं 5-6 लाख रुपये काहीतरी ते त्यांची बिलं अजून थकीत आहेत, त्यांच्यावर नोटिसा काढतो असं सेवांनी मला सांगितलेलं आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी होल्डिंग बाबत जी बैठक झाली, लिलाव झाले, त्यामध्ये सुद्धा जवळपास बैठकीला बसल्यानंतर त्या लिलाव 10 बोर्डांचा झाला, पण त्यापैकी बोटावर मोजणारे 1-2 पैसे भरलेले आहेत। गेले 2 महिने त्या झालेल्या लिलावाचे पैसे भरले नाहीत, पण त्या बोर्डावरती बोर्ड लागायला लागले। याची विचारणा करणार कोण, हे नुकसान भरणार कोण? मला या माध्यमातून सेवांना एवढंच सांगायचं आहे, तात्काळ ज्या बोर्डांचे लिलाव झालेले आहेत ते जर येणाऱ्या 2 दिवसात पैसे नाही भरले तर तात्काळ ते होल्डिंग त्यांच्याकडून रद्द करून घ्यावं आणि परत फेर लिलावा त्यांनी लावावा ही मागणी मी या माध्यमातून मागतोय। तर आपण पाहिलं की गेल्या 7 महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन चालू होतं आणि आपण पाहिलं की खळकट्याक आंदोलन झाल्यानंतर किंवा होर्डिंगवर चढून आंदोलन केल्यानंतर हे जे डिजिटल जे होर्डिंग आहेत हे होर्डिंग काढलेले आहेत आणि एक प्रकारे या बॅरिशनाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, शिक्षकांसाठी असेल किंवा हायवेच्या बोथ साईड जे फुटपाथवरून चालणारे किंवा जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी एक दिलासा देणारे हे कार्य हे जे आहे वेळाने का असताना नगरपालिकेने केलेलं आहे। आणि आपण पाहिलं की आता मनसे या होर्डिंगच्या आंदोलनानंतर आता जे काही कर भरले जात नाहीत याकडे आक्रमक होताना आपण दिसते आणि आता प्रशासनाला इशारा दिलेला आहे जे काही कर पेंडिंग आहे ते 9-10 वर्षाचे असतील किंवा 1-2 वर्षाचे असतील आणि जो मे 17ला जो लिलाव झाला त्या बोर्डाचं डिपॉझिट देखील प्रलंबित आहे हे देखील ते भरून घ्यावेत, अन्यथा त्यांचा फेर लिलाव करावा असं देखील आव्हान आज प्रशासनाला या लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि जे कर जे भरायचे आहेत हे देखील कर भरून घ्यावेत असे देखील आवाहन केलेलं आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।